नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक वाचत आहोत. यातील आपण आज भाग 6 स्वराज्य स्थापनेची सिद्धता इथून वाचण्यास सुरुवात करूया. विजापूरहून परत आल्यावर शिवाजी महाराजांनी आपला कृतसंकल्प पुढील प्रमाणे बोलून दाखवला. वडिलांनी यवनांची ताबेदारी पत्करून संपादिलेल्या दौलतीवर निर्वाह करून राहणे मला योग्य वाटत नाही. स्वतःच्या पराक्रमाने नवीन दौलत संपादण्याचा मी निर्धार केला आहे. माझ्या हातून काही नवीन कमाई होईल तरच भोसलेंच्या कुळात जन्म घेतल्याचे सार्थक. पुरुषांनी स्वतःच्या कमाईचे अन्न खावे यातच खरा पुरुषार्थ आहे. दैवावर भरोसा ठेवून राहणे सर्वात योग्य नव्हे. दैव पंगू आहे. पुरुषाने स्वप्रयत्नाने त्यास अबल केले पाहिजे. यवनांनी आम्हा हिंदूच्या स्वातंत्र्याचा अपहार करून गोब्राह्मणांना व क्षेत्राधिकांना अनेक प्रकारे त्रास दिला आहे व हिंदू धर्माची चोहीकडे ग्लानी होत चालली आहे. हा अनिष्ट प्रकार बंद करून स्वातंत्र्याची पुन्हा स्थापना करण्याविषयी तन मन धने करून उद्योग आरंभिण्याचा मी निश्चय केला आहे. या सत्कार्य सिद्धीसाठी प्रयत्न करताना सर्वस्वनाश होऊन स्वप्राण वेचावे लागले तरी चिंता नाही. आजपर्यंत माझे वय व्यर्थ गेले त्यास आता उपाय नाही. इतपर आयत्या पिठावर रेघा ओढीत बसून प्राप्त स्थितीत समाधान मानून राहण्यात मुळीच पुरुषार्थ नाही. हा त्यांचा संकल्प दादोजींना कळला तेव्हा त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण तो सगळा व्यर्थ गेला. त्यांच्या नेबळेपणाचा उपदेश त्यांनी मुळी मनास आणला नाही. त्यांचे तेज विलक्षण असून अंगीकृत कार्याचे महत्त्व व ते साध्य करून घेण्यास लागणारी साधनसामग्री यांचे ज्ञान त्यांच्या ठायी पूर्णपणे वसत असल्याकारणाने ते आपल्या संकल्पनापासून अणुमात्र परावृत्त झाले नाही. त्यांच्या मनात केवळ अल्पवेळात असा दृढ संकल्प उद्भवायला त्यांची स्वाभिमानी व महत्त्वाकांक्षी परमप्रिय माताच केवळ कारण होय. हा मातृबोधाचा प्रभाव किती विलक्षण आहे पहा. मातृमुखाने निघालेला प्रेमळ व मधुर असा एक शब्द सहस्त्र उपदेशकांच्या बोधप्रचूर व्याख्यानाहून अधिक आहे अशी ही उक्ती आहे. तिची सत्यता महाराजांच्या चरित्रात चांगले प्रत्ययास येते. यवनांची ताबेदारी प्राण गेला तरी करू नये. त्यांचे अन्न खाणे म्हणजे विषभक्षण करणे होय. स्वराज्य स्थापन करून हिंदू प्रजेस यवन त्रासापासून मुक्त करण्याच्या प्रयत्नाला मनपूर्वक लागायचे इत्यादी मर्दुमकीचे विचार त्यांच्या हृदयात लहानपणीच उद्भवून उत्तरोत्तर दृढ होत गेले. ती जिजामातेच्या शिक्षणामुळेच होत. या संबंधाचे सगळे श्रेय या माऊलीसच दिले पाहिजे. महाराजांच्या या धाडसाच्या संकल्पास प्रोत्साहकाशी आणखी एक गोष्ट म्हटली म्हणजे त्यांच्या महाप्रतापी व शौर्यशील वडिलांचे विलक्षण पराक्रम त्यांच्या डोळ्यासमोर होते. आपल्यापाशी लोकांचा चांगला जमाव असला तर यवनांशी टक्कर देऊन त्यांना जेरीस आणण्याचे काम काही कठीण नाही हे शहाजीराजांच्या उज्ज्वल चरित्रावरून त्यांच्या लक्षात चांगले आले होते. म्हणून हे धाडस करण्यास ते बेधडक प्रवृत्त झाले. पुण्यात आल्यावर आपली सगळी जहागीर प्रत्यक्ष जाऊन पाहण्याच्या मिशाने आसपासच्या पहाडी मुलकात महाराज एकसारखे फिरू लागले. जवळच्या माहितीगार लोकांना बरोबर घेऊन व निरनिराळ्या गावी नवे स्नेह निर्माण करून त्यांच्या साहाय्याने जवळपास बहुतेक स्थळांचे व किल्ल्यांचे निरीक्षण त्यांनी मोठ्या उत्साहाने केले. प्रत्येक किल्ल्याच्या चोरवाटा व दऱ्याखोऱ्यातील बहुतेक बिकट रस्ते त्यांनी एकूण एक स्वतः हिंडून पाहिले. त्यांची या माहितीविषयीची एवढी उत्कंठा पाहून बरोबरच्या लोकांना मोठे कौतुक वाटे आणि ऊन किंवा पाऊस, बिकट चढाव किंवा हिंसक श्वापदे यांची भीती किंवा पर्वा न करता अशा अल्पवयी राजबिंड्या मुलाने रानावनातून अविश्रांत भ्रमण करावे हे त्यांना चमत्कारिक वाटे. ज्या प्रांतात आपल्या चळवळीस आरंभ करावयाचा त्यातील लोकांशी स्नेह करून त्यांना ते आपलेसे करून घेऊ लागले. कोणी कसाही मनुष्य असला तरी त्यांच्याशी त्यांनी थोडा वेळ भाषण केले की तो त्यांना अगदी भाळून जात असे. ही अप्रतिम कला त्यांना अगदी अल्पवयात साध्य झाल्यामुळेच मुख्यतः त्यांना अंगीकृत कार्यात पुढे उज्ज्वल यश लाभले. महाराज पदरच्या माणसांना राजी ठेवून त्यांच्याशी ममतेने वागत. आपण हलके व हे श्रेष्ठ असा भास त्यांच्या मनास बिलकुल होऊ नये अशी सावधगिरी ते त्यांच्याशी वागण्यात सर्वदा घेत असत. त्यास काही संकटे किंवा अडचण आल्यास ती मोठ्या स्नेहभावाने ऐकून घेऊन आपल्याकडून होईल तितके द्रव्याधिकांचे साहाय्य त्यांना करण्यास ते सर्वदा तत्पर असत. त्यामुळे ज्याला त्याला वाटू लागले की हा धनी परम दयाळू आहे, याशी इमानाने वागून त्यांच्या आज्ञेत आपण सर्वदा राहिलो तर आपले कल्याण होईल असा त्यांनी सर्वांस वेध लावला. मावळे लोकांवर त्यांची फारच मेहरबानी असे.
हे लोक अडाणी व बावळट दिसत तरी ते मोठे इमानी होते व सांगितलेले काम हुशारीने व अनन्य भावाने करण्यास झटत. केलेल्या कामगिरीबद्दल थोडेसे इनाम दिले तरी तेवढ्याने संतुष्ट होऊन ते आपल्या धन्याशी अधिकाधिक इतबाराने वागत. हा मायाळू व उदार धनी आपल्याशी प्रेमळपणाने वागतो व गोड बोलतो हे पाहून ते त्यांच्यावर अतिशयीत प्रीती करू लागले. त्यांच्या मनात महाराजांविषयी अत्यंत अभिमान व भक्ती या वृत्ती उत्पन्न झाल्या आणि जेथे या धन्याचे चरण तेथे आपले शिर. त्यांच्या इष्टकार्यसिद्धीसाठी समयी प्राणही देणे प्राप्त झाले तरी चिंता नाही, असा त्यांच्या मनाचा निर्धार झाला. या मावळ्यांचे पुढारी काही देशमुख होते. त्यांचा महाराजांनी स्नेह संपादन करून त्यांना आपल्या इष्टकार्यास अनुकूल करून घेतले. त्यापैकी यसाजी कंक, तानाजी मालुसरे व बाजी पासलकर हे तिघे इतिहासात प्रसिद्ध आहेत. हे तिन्ही पुरुष महाराजांच्या प्रत्येक कारस्थानात पहिल्यापासून होते. दादोजी कोंडदेव आपल्या उद्दिष्ट कार्यास उत्तेजन देत नाही हे पाहून महाराजांनी त्यांच्या हाताखालच्या कारकून मंडळीकडे आपला भेद बोलून दाखवून त्यांना आपल्या मसलतीस अनुकूल करून घेतले. गावोगावचे देशमुख व मराठी सरदार कामानिमित्त पुण्यास आले म्हणजे त्यांना एकीकडे बोलवून आपली मसलत महाराज सांगत व त्यांच्याशी अशा युक्तीने व मोहकरीतीने भाषण करीत की ते तत्काळ त्यांच्या त्या मसलतीत सामील होत. त्यांचे वय लहान होते तरी त्यांचे मर्दुमकीचे व उत्साहजनक भाषण ऐकून व त्यांनी योजलेल्या मसलतीची साध्यता कितपत आहे हे लक्षात घेऊन ते देशमुख व सरदार त्यांना तत्काळ वश होऊन त्यांच्या मसलतीत शिरण्यास उद्युक्त होत. सारांश काय की महाराजांचा आदरशीलपणा, त्यांचा वीरोत्साह, त्यांच्या यवनाविषयी पराकाष्ठाचे द्वेष, स्वधर्मरक्षणाविषयी त्यांचा पूर्ण निर्धार व स्वराज्य स्थापनेने होणाऱ्या अनंत फायद्यांचे मनोवेधक रीतीने प्रतिपादन करण्याची त्यांची उत्कृष्ट शैली ही पाहून कोणी कसाही कुरेबाज, आपटढंगी किंवा आपल्यापुरते पाहणारा असला तरी तो महाराजांना अगदी भाळून जात असे. महाराजांच्या स्वराज्यप्राप्तीचा उद्देश सिद्धीस जाऊन अनुकूल अशी स्थिती यावेळी पुणे, मावळ वगैरे प्रांताची होती. हे प्रांत पूर्वी निजामशाहीचे असून ती शाही बुडाल्यावर नुकतेच आदिलशहाच्या ताब्यात आले होते. यामुळे त्या सरकारने या प्रांताची व्यवस्था अद्याप चांगली लावली नव्हती व इकडील किल्ल्याचे बंदोबस्त नीट ठेवला नव्हता. शिवाय त्यावेळी आदिलशाही दरबारात मुत्सद्दी मंडळात बखेडा माजला होता. मालोजी व शहाजी यांच्याकडे पुणे, सुपे वगैरे प्रांत जहागिरी दाखल असून त्यांचा बंदोबस्त दादोजीसारख्या हुशार कारकुनाने चांगला ठेवल्यामुळे त्यातील प्रजाजन आबाद व सुखी होते आणि हिंदूचे राज्य होईल तर आपण सुखी होऊ असे त्यांना वाटू लागले होते. म्हणून शहाजीराजासारख्या फौज बाळगून असणाऱ्या महापराक्रमी पुरुषाच्या तेजस्वी पुत्राच्या मनात स्वराज्य स्थापनेची स्फूर्ती होऊन ततिसिद्धर्थ उपाययोजनेतही तो परम कुशल आहे अशी त्यांची खात्री होऊन त्यास तन मन धने करून सहाय्य करण्यास ते उद्युक्त झाले. हे स्वराज्यसाधन साहित्य महाराजांसारख्या तेजस्वी व कुशाग्रबुद्धी पुरुषास आरंभी अनुकूल झाले तेवढे बस होते आणि जिजामातेने त्यांच्या सुपीक मनोभूमीत लावलेले स्वराज्यसाधन प्रीतीचे सद्बीज उत्तम प्रकारे अंकुरित होऊन त्या माऊलीच्या हस्ते त्यांचे यथास्थित सेवन झाले आणि त्यास अनुकूल परिस्थितीचे व उत्साह, आवेश, स्वोत्कर्ष, लालस, स्वातंत्र्यप्रीती, यौवनद्वेष, पित्याचे प्रोत्साहक चरित्र इत्यादी गोष्टीचे उत्कृष्ट खत मिळून त्या अंकुराचा सुंदर वृक्ष बनला आणि त्याचा शाखाविस्तार समग्र जगास चकित करून टाकणारा असा झाला. या स्वराज्यरूप विशाल वृक्षाच्या मधुरतम फळाचा आस्वाद काही काळ महाराष्ट्रानं घडून ते सुखी, संपन्न व कीर्तिमान झाले.